सानी इंटरनेशनल हज उम्रा टूर्स एंड ट्रैवल्स। हज उम्रा जाने के ख्वाहिशमंद हजरात स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करें। नाहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हाफिज मुस्तफा काशवी साहेब व पाहणे मंडळी व सर्व नागरिक व वरिष्ठ आणि गुरुजन सहपाठी विद्यार्थी हो। पैदा किया इंसान को दर्द दिल के वास्ते, पैदा किया इंसान को दर्द दिल के वास्ते, वरना कम नाते फरिश्ते इताअत के वास्ते। मित्रांनो, जगाचा पोषण करणारा मानवाला धरतीवर पैदा करून बनलाय की आम्ही मानवाला आबुल्या की सद्भाव, बंधभाव आणि सुखदुःखाचे आवेलोडन निर्माण करीत आहे। कुराण न मारवता कोणत्याही बाबतीत फिरका चोळत नाही। शिक्षणाच्या बाबतीत कुराण म्हणतो इकरा व रब्बुकल अकरम अल्लाजी अल्लामा बिल कलम। याचं आरक्षण असं आहे की वायाने साखर आहे, ज्याने लेखनाच्या साह्याने शिक्षण दिले आहे। यावरून इन्फॉर्म होत आहे की कुराण मार्फत सर्व प्रकारचे शिक्षण परमेश्वराने मानवाला दिले आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात की प्रत्येक प्रौढ व्यक्ती मागे स्त्री असो व पुरुष सगळ्यांना शिक्षण होणे अत्यंत गरजेचं आहे। शेजारच्या बाबतीत कुराण पूर्ण केलं तर कुराण म्हणतो वल जारी जिल कुर्बा वल जारी जुनुबी व साहिबिल जंबी। थोडक्यात तारुणतात असं आहे की तुमचा जवळचा असो व तुमचा दूरचा, तुमचा ओळखीचा असो व तुमचा नोळखीचा, सगळ्यांवर तुमचा हक्क आहे। अल्लाह जी अल्लामा बिल कलम यालाच पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुन्हा जडतात की शेजारचा तुमच्यावर हक्क आहे। इरहुमुल फिल औजी यरहमकुम मन फिस समा। तुम्ही जमिनावर दया करा, परमेश्वर तुमच्यावर दया करेल। तसेच अल्लाह म्हणतात की करो मेहरबानी तुम आइले जमी पर, करो मेहरबानी तुम आइले जमी पर, खुदा मेहरबान होगा तुम पर और अर्श बरी पर। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जन्म देणाऱ्या माता पिताचा आहे। 15 पाराचा 3रा रुकू आणि 23 आयतचा अर्थ असा आहे की तू कोणाचीच पूजा करू नको, फक्त आपला मायबापाचं लग्न वाग आणि त्यांची जिनीदार आगणू बोलू नको। व आखिरु दावानिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।